2012 तिचं पहिलं एक अफेअर झालं, ते तिच्या मामाची मुलाशी झालं. पण नंतर फॅमिली मिटिंग लावली, त्याच्यानंतर भांडणं चालू झाली की जर तुला मला सांगायचं होतं की तुला अफेअर करायचं किंवा काय करायचं तर तू ऑफिशियली डिवोर्स घे आणि तू त्या मुलाबरोबर लग्न कर. पुढे दर 4 महिन्याला 6 महिन्याला ती पळून जायची. माझा हात जोडून सांगणे की असे कोणाचे संसार तोडू नका यार तुम्ही, की खूप त्रास होतो त्या नवऱ्याला की 14-15 वर्ष मुलांना वाढवायचं आहे, मोठं करायचं आहे आणि जेव्हा लाईफ सेटल व्हायची वेळ येते 40-45 वर्षी तेव्हा ती पत्नी त्याला सोडून गेलेली असते. जर पती पत्नीचं नातं हे 7 जन्माचं असतं असं सर्वत्र सांगितलं जातं. ठीक आहे, लग्न जुळवणं हा आता खूप मोठा एक टॉपिक आहे की लग्न किंवा जे पण मोठे मोठे प्लॅटफॉर्म आहेत ते 30,000 40,000 1 लाखापर्यंत चार्ज करतात लग्न जुळवताना. पण लग्न जुळवल्यानंतर ती किती दिवस टिकतात किंवा किती वर्ष टिकतात हा आता एक खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे. आता सगळ्यात टॉपला एक आपली मराठी ताई डान्सर आहे. ताई खूप छान ॲक्टिंग करते, खूप छान डान्स करते, अख्ख्या महाराष्ट्रावर तिचं नाव रुजतं आहे. डाऊन टू अर्थ आहे, स्वभाव खूप छान आहे त्यांचा. पण त्यांच्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मी एक गोष्ट अनुभवली की प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये त्या म्हणतात की माझ्या वडिलांनी माझ्या आईवर खूप अन्याय केले, अत्याचार केले. मी 9 महिन्यांची असताना वडिलांनी सोडलं, दारू प्यायचे, संशय घ्यायचे, मारायचे. ठीक आहे, मग माझ्याही डोक्यात तोच विचार आला की आता माझी मुलगी 10वीतून 11वीला गेले, उद्या जर 4 वर्षांतर ती पण मोठी झाली तर मग ती पण असंच म्हणेल का की माझ्या वडिलांनी खूप अन्याय केले, अत्याचार केले, आमचा सांभाळ नाही केला, आमच्यावर लाड नाही केले. मग त्यातून मला थोडंसं सुचलं, कारण मी गेले 3.5 ते 4 वर्ष कोरोनाच्या अगोदरपासून 2017 ते 18 पासून मी डिप्रेशनमध्ये. मी औषधं गोळ्या खाल्ल्या, 2 वेळा सुसाईड अटेम्प्ट केलं आहे. आणि जे मूड अप अँड डाऊन्स होतात की 2 तासात तुम्ही चांगले असता, 2 तासानंतर तुम्हाला वाटतं की नाही आता काहीच राहिलं नाही आयुष्यात, आता जीव द्यायचा आहे, बस संपलं आता सगळं. की ह्या गोष्टी विचार काय येतात मनात. तुम्ही कुठलंही वर्तमानपत्र वाचा, दैनिक घ्या, कुठलं तुम्ही फेसबुक वाचा, गुगल वाचा, कुठलेही टी व्ही घ्या, क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया, काही घ्या. आजचे 80 ते 90% क्राईम हे विवाहबाह्य संबंध, अनैतिक संबंध, मग ते पुरुषाचे असो किंवा स्त्रियांचे असो. खूप मोठा हा विषय आहे, म्हणजे जागतिक विषय आहे. बाहेरच्या देशात हे सगळं ॲक्सेप्ट केलं जातं. 4-4 5-5 लग्न होतात. बिल गेट्स, ॲलन मस्क यांच्या बायका त्यांना सोडून जातात, कितीतरी हजारो करोड पोटगी घेतात. ठीक आहे, ज्यांच्याकडे पैसे आहेत ते लोक पोटगी देत आहेत. पण आपल्या भारतात काय, जे माझं लग्न 2006ला झालं, म्हणजे बरोबर 1980चा जन्म, 2006ला 26व्या वर्षी बरोबर लग्न झालं माझं. आणि एक लग्न टिकवताना काय अपेक्षा असतात जोडीदाराकडनं, की तो समजूतदार असावा, विश्वासू असावा, मनात कुठलीही खोटी गोष्ट ठेवू नये, खरं बोलावं नेहमी, आणि 4 चौघात नवऱ्याचा सन्मान करावा, आदर करावा, ना की अपमान करावा. ह्या छोट्याशाच गोष्टी होत्या. माझं शिक्षण जास्त नाही झालं, 12वी-13वीपर्यंत मी शिकलेलो आहे. मी बरेचसे छोटी मोठी कामं केली. वडील माथाडी कामगार होते, त्याच्यामुळं मला काही चांगली नोकरी लागणार असं काही नव्हतं 12वी-13वीच्या विषयावर. आणि माझा जो तालुका आहे, जावळी तालुका किंवा सातारा जिल्हा, सांगली, कोल्हापूर, सर्वच लोक, जसं इकडचे लोक MPSC UPSC करायला पुण्यात येतात, आमच्या इकडचे लोक माथाडी कामगार होतात. मी ज्या गावातून येतो, म्हणजे जे खेडेगाव आहे ते महाबळेश्वरपासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. त्याच्यामुळं आमच्याकडं पाऊस हा फक्त, म्हणजे जी शेती होती ती फक्त पावसावर होते. बाकी क्लायमेट छान आहे, निसर्ग सुंदर आहे. महाबळेश्वरला लोक फक्त फिरायला येतात, अख्ख्या देशातून फिरायला येतात. पण तिथल्या सुशिक्षित बेरोजगारांना किंवा जे 12वी-15वी शिकलेत पोरं, त्यांना किती रोजगार उपलब्ध आहे ते तिथल्या कुठल्याही नेत्याला सांगता येणार नाही. मग मी पण तसं वडिलांच्या जागेवर माथाडीमध्ये लागणार. माथाडीमध्ये लागल्यामुळे 2 गोष्टी होतात की तिकडे जॉब मिळतो, 8-10 हजार रुपये पगारात तुम्ही कांदा, बटाटा, जे गहू, ज्वारी, साखर जे असेल 50-100 किलोच्या गोणी उचलून गाडीतून गाळ्यात टाकायच्या, गाडीतून परत गाळ्यातून गाडीत टाकायच्या, डिलिव्हरी करायच्या. बस एवढंच काम होतं 12वी शिकून. पण तिथे जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा आमच्या तालुक्यात रोजगार उपलब्ध नाही. त्याच्यामुळं माथाडीमध्ये नाही लागलं तर मुलगी चांगली भेटत नाही, म्हणजे जर नोकरी नाही भेटली तर छोकरी नाही भेटणार. ठीक आहे, त्यावेळेला 2000 ते 2010च्या दरम्यान पण हाच प्रॉब्लेम होता की लग्नाला मुली नाही मिळायच्या. माझं शिक्षण 12वी-13वी चांगलं BEd MAd किंवा ग्रॅज्युएशनवाल्या मुली आल्या, पण माझं शिक्षण कमी आणि त्यात नोकरी चांगली नव्हती. त्याच्यामुळं मला चांगली मुलगी म्हणावी असं भेटली नाही. पण ठीक आहे म्हटलं, जी मिळाली ती 10वी नापास असं मला सांगितलं. ते पण किती खरं आहे, अजून 10वी नापासचा दाखला पण दाखवला नाही मला. आणि भयंकर अशा गोष्टी खोट्या बोलल्या गेल्या की लग्न टिकवताना. मला हेच वाटायचं की माझी बायको पण माझ्यासोबत काम करावं, मी जो बिझनेस करतोय त्यात थोडंफार हातभार लावावं.
कारण आता सध्याच्या युगात पती पत्नी दोघंही जॉबला जातात किंवा दोघंही व्यवसाय धंदा करतात. कितीतरी स्त्रिया आहेत की शिवणकाम करतात, ब्युटी पार्लर चालवतात, कॉस्मेटिकची दुकानं चालवतात. तर मलाही वाटायचं की माझी जरी बायको अशिक्षित असेल तरी मी तिला सर्व शिकवेन. मी तिला कम्प्युटरचे कोर्सेस लावले, आधार कार्डचं ऑपरेटर बनवलं. आमचं मोठं आधार सेंटर होतं, 3-3 मशीन चालायच्या. माझ्या दुकानात डेली 500 ते 700 लोक यायची. तर जे नागरिकांना शासकीय डॉक्युमेंट बनवून द्यायचं, तर त्या कामात मी माझ्या पत्नीला हुशार केलं की तिलाही दिवसाला 1000, 2000, 4000 कसे मिळतील. तिला तिचं एक ऑफिस टाकून दिलं. सर्व गोष्टी चालू होत्या. मी स्वतः सकाळी 7 ते रात्री 11-11 वाजेपर्यंत काम करायचो दुकानात. माझ्या बरोबर जे माझे सहकारी आहेत, आम्ही 12-12, 1-1 वाजेपर्यंत म्हणजे जे जात पडताळणीचे फॉर्म आहेत, नॉन क्रिमिनल दाखले, जातीचे दाखले, डोमिसाइलिंग, हे आम्ही दिवस रात्र काम केलेले. 500-500 लोकांना आम्ही एका सीझनला सर्व्हिस द्यायचो जेव्हा शाळा कॉलेज ओपन व्हायचे. तर मलाही वाटायचं की माझ्या पत्नीनं मला ह्याच्यात सपोर्ट करावा, काम करावं. पण जेव्हा 2016ला मला पहिल्यांदा कळलं, म्हणजे 2012ला तिचं पहिलं एक अफेअर झालं, ते तिच्या मामाची मुलाशी झालं. पण नंतर फॅमिली मिटिंग लावली, त्याच्यानंतर भांडणं चालू झाली की जर तुला मला सांगायचं होतं की तुला अफेअर करायचं किंवा काय करायचं आहे, तर तू ऑफिशियली डिवोर्स घे आणि तू त्या मुलाबरोबर लग्न कर. पण त्यावेळेला फॅमिलीमध्ये मिटिंग लावली, मिठवा झाली आमची. आणि जेव्हा त्या समाजसेवकाबरोबर पत्नी पळून गेली, तेव्हा माझं 14 तोळं सोनं आणि घरात जवळ मी घर बांधायला कोरोनाच्या अगोदरपासून ते कोरोनापर्यंत 10.5-11 लाख रुपये कॅश ठेवलेली, ते सगळे पैसे चोरून नेले. मी त्याचा ऑफिशियली तक्रार द्यायला गेलो पोलीस स्टेशनला, तर पोलिसांनी तक्रार नाही घेतली. पोलिसांचं असं म्हणणं आहे की जर पत्नीनं स्वतःच्या घरातील पैसे नेले किंवा दागिने नेले तर त्याला चोरी नाही म्हणतायत. ही गोष्ट आम्ही कोर्टात सांगितली, कोर्टाने ती गोष्ट ॲक्सेप्ट नाही केली. जर आयुष्यभराची कमाई 15 ते 20 लाख रुपये जर माझे एका रात्रीत जात आहेत, तर मला फक्त वेळच लागायचं बाकी होतं. म्हणजे डिप्रेशनच्या गोळ्या खाणं, सायकॉलॉजिस्टकडे जाणं, मेंटली म्हणजे अगदी 6-6 महिने, म्हणजे ज्याला म्हणतात डिप्रेशन, 8 दिवस अंघोळ नाही करायची, पडून राहायचं, फक्त रडायचं आणि झालेल्या गोष्टींचा विचार करायचा. की जर अशा स्त्रीला पुरुषाबरोबर राहायचं नसेल तर तिनं ऑफिशियली जावं, कोर्टात डिवोर्स घ्यावा आणि आपलं त्या पुरुषाबरोबर, ज्याच्याबरोबर तुला पैसेवाला असेल, तरुण असेल, कॉलेज कुमार असेल, त्याच्याबरोबर तू लाईफ राहिलेली घालव. पण तसं नाही, तुला कोर्टात 50 लाख पण पाहिजे, प्रॉपर्टीमध्ये पण हिस्सा पाहिजे, तुला नवऱ्याबरोबर राहायचं पण नाही आहे, म्हणजे तुला 1-2 करोड नवरा जो आयुष्यभर कमवणारे पैसे ते तुला देणार आणि तू मस्त मजा मारणार बाहेर. तर हा जो मोठा प्रॉब्लेम आहे ना, तो सर्वत्र चालू झाला आहे. कारण मी आता 3 वर्ष कोर्टात जातोय, मला महिन्याला 5 तारखा पडतात. मी सातारा कोर्ट, वाशी कोर्ट, माझा मेढा जो कोर्ट आहे त्या कोर्टात कायम हजर राहतो. माझ्यासारखे असंख्य पुरुष आहेत, बिचारे येतात, मान खाली घालतात, ज्यांची जी काही ठरलेली पोटगी आहे ती भरतात, जातात. बाकी मग महिन्याला असं 3 तारखा, 4 तारखा, 5 तारखा, म्हणजे कामाधंद्याचा लॉस, त्याला पत्नीचं सुख मिळत नाही, त्याचं जेवणा खांद्याचे वांदे आणि परत जे समाजात नाव जे खराब होतं. बरं, आता मी हे डेअरिंग काय केली, कारण म्हणजे आत्महत्या करण्यापेक्षा मला कुठेतरी व्यक्त व्हायचं होतं. आणि असे बरेचसे पुरुष आहेत की ज्यांना व्यक्त व्हायचे. आणि मी माझ्या 4 पुरुषांना जेव्हा सांगतो, अरे माझी पत्नी आहे ना एका कॉलेज मधल्या पोरावर पळून गेली, तर म्हणजे मित्रांचं पण असं जे टोचून बोलणं असतं, जो माझा लहानपणीचा जो 2-3 वर्षापासून जेव्हा वय लहान होतं तेव्हापासूनचा मित्र, तो पण मला असं कुशीत बोलतो. बऱ्याच लोकांची राय घेतली, चांगल्यातले चांगले वकील दिले, 4-5 लाख रुपये वकिलांना खर्च केले, पोलिसांना खर्च केले, पत्रकारांनी पैसे घेतले, समाजसेवी संस्थांनी पैसे घेतले, पोलीस मित्रांनी पण पैसे घेतले, एव्हिडन्स द्यायचे, डिटेक्टिव्ह लावले, पण अशा व्याभिचारे बायका सापडत नाहीत. आणि ह्याच्यामुळे मित्र टोचून बोलतात की बाबा तूच कुठेतरी नामर्द असेल, त्याच्यामुळे तुझी पत्नी पळून गेली. हा एक खूप मोठा सामाजिक प्रश्न आहे. ह्यात ज्या जमेल त्या पोलिसांनी, कोर्टानी आणि खास करून जे दलाल म्हणजे सामाजिक संस्था, या सगळ्या NGO वाले, खाजगी पत्रकार, पोलीस मित्र, ह्यांच्यापर्यंत जर ह्या अशा केसेस गेल्या त्या बायकांचीच बाजू घेतात आणि पुरुषांना ब्लॅकमेल करतात. 50 लाख द्या, 1 कोटी द्या, जर तुम्ही बाकी गोष्टी तुमच्या मिटवायच्या असतील तर आम्ही तुम्हाला ह्याच्यात हे करू.